क्रिकेट वेड्या जगात फुटबॉल वेड कोल्हापूर असं बोललं जातं। मात्र याच कोल्हापुरात गेल्या काही वर्षात फुटबॉलवरून होत असलेले वाद यातून खेळ आणि कोल्हापूरचं नाव मात्र मलिन होत आहे। सध्या कोल्हापुरात अटल चषक फुटबॉल स्पर्धा सुरू असून काल झालेल्या शिवाजी तरुण मंडळ आणि वेताळमाळ तालीम मंडळाच्या सामन्यादरम्यान समर्थकांमध्ये प्रेक्षक गॅलरीत फ्री स्टाईल हाणामारी झाली। सामना संपल्यानंतर देखील स्टेडियमच्या बाहेर जोरदार राडा झाला आणि यावेळी दंगल नियंत्रण पथक आणि जुना राजवाडा पोलिसांनी सौम्य लाठीमार करून समर्थकांना पांगवलं। कोल्हापुरात सध्या फुटबॉलचा हंगाम सुरू असून शाहू स्टेडियम येथे अटल चषक फुटबॉल सामने सुरू आहेत। तटाकडील तालीम मंडळानं या सामन्याचं आयोजन केलं असून काल शिवाजी तरुण मंडळ आणि वेताळमाळ तालीम मंडळ यांच्यात पार पडलेल्या चुरशीच्या सामन्यात प्रेक्षक गॅलरीमध्ये समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली। शिवाजी तरुण मंडळाच्या करण चव्हाण बंदरे, सिद्धेश साळोखे, दर्शन पाटील यांनी पूर्वार्धात 3-0 नी वेताळमाळावर आघाडी मिळवली। उत्तरार्धात मात्र वेताळमाळची चांगलीच दमछाक झाली। यातून वेताळमाळ आणि शिवाजी तरुण मंडळाच्या समर्थकांमध्ये शिवीगाळ आणि वादावादीला सुरुवात झाली। अक्षरशः प्रेक्षक गॅलरीत दोन्ही गटाचे समर्थक एकमेकांच्या अंगावर धावून जात बॉटल फेकत फ्री स्टाईल हाणामारी केली। या दरम्यान स्पर्धा संयोजकांनी हस्तक्षेप करून हा वाद मिटवला। मात्र संपूर्ण वेळेत शिवाजी संघानं 3-0 गोलनी एकतर्फी विजय मिळवल्यानंतर गॅलरीमधील वाद स्टेडियमच्या बाहेर पुन्हा उफाळून आला। सामना संपता स्टेडियमच्या बाहेर दोन्ही संघाच्या 40 ते 50 जणांच्या समर्थकांनी एकमेकांच्या अंगावर धावून जात पुन्हा गोंधळ सुरू केला। यावेळी दंगल नियंत्रण पथक आणि जुना राजवाडा पोलिसांनी सौम्य लाठीमार करण्यास सुरुवात करत गर्दीला पांगवलं। मात्र या राड्यामुळे परिसरात मोठा गोंधळ उडाला। फुटबॉल वेड्या कोल्हापुरात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात फुटबॉलवरून समर्थकांमध्ये आणि खेळाडूंमध्ये जोरदार राडा पाहायला मिळत आहे। गेल्या महिन्यात देखील पार पडलेल्या सामन्यात खेळाडूंमध्ये आणि झालेल्या गोंधळानंतर काही खेळाडूंना फुटबॉल खेळण्यावर बंदी घालण्यात आली होती। मात्र तरी देखील काही ठराविक खेळाडू आणि प्रेक्षकांमुळे फुटबॉल आणि कोल्हापूरचं नाव मलिन होत आहे। यामुळे KSA ने आता कडक कारवाई करावी अशी मागणी कोल्हापूरकरांकडून होत आहे।